नाशिकमधली एक मोठी राजकीय घडामोड या क्षणाला पुढे येते. नाशिकमधून ही मोठी बातमी आहे. नाशिकमध्ये भाजपनं एक हाती सत्ता मिळवलेली आहे. नाशिकमध्ये भाजपनं एक हाती सत्ता मिळवलेली आहे. संभाजीनगरची दृश्य या क्षणाला आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहायला मिळते. भारतीय जनता पक्षाचे नेते आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. विजयाचा हा उत्सव ठिकठिकाणी सुरू झालेला आहे आणि त्याचीच ही संभाजीनगरमधली दृश्य या क्षणाला आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जनतेने देवेंद्र फडणवीस आज जो विश्वास दाखवला आहे आणि या शहराचे आज 58 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे झाले आणि या शहराचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा आणि या शहराचे अनेक प्रश्न माननीय देवेंद्रजींनी मार्गी लावले आणि त्यामुळेच या छत्रपती संभाजीनगरच्या जनतेने एक विश्वास आमच्या भारतीय जनता पार्टीवर दाखवलेला आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी दाखवला आणि म्हणूनच आम्ही पूर्ण छत्रपती संभाजीनगरच्या जनतेचे आभारी. विजयानंतर जनतेचे आभार मानताना भारतीय जनता पक्षाचे नेते संभाजीनगरमधून ही प्रतिक्रिया येत होती. तर ब्रेकिंग न्यूज येते आहे. नाशिकमध्ये भाजपला पुन्हा एकदा बहुमत मिळालेलं आहे. 66 जागांवरती या ठिकाणी भाजपनं नाशिकमध्ये विजय मिळवलेला आहे. नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला 21, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3 जागा मिळालेल्या आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये भाजप पाठोपाठ शिंदेंची शिवसेना पाहायला मिळते. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला अवघ्या 8 जागा मिळालेल्या आहेत. तर भारतीय जनता पक्ष या ठिकाणी बहुमत मिळवून गेलाय. 66 जागी भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी विजय मिळवलेला आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना सुद्धा फोन केलेला आहे. फोनद्वारे त्यांच्याशी संवाद साधत त्यांनी रवींद्र चव्हाण यांचे आभार मानलेले आहेत. तुमच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नेत्रदीपक असा विजय आपल्याला मिळाला, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी रवींद्र चव्हाण यांच्याकडे व्यक्त केली आणि फडणवीसांकडून रवींद्र चव्हाण यांचं कौतुक करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले रवींद्र चव्हाण यांना फोन केलाय आणि फोनद्वारे त्यांच्याशी संवाद साधलेला आहे.
नागपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं खातं उघडलेलं आहे. नागपुरातही अपडेट येते आहे. नागपूरमध्ये प्रभाग क्रमांक 28 मधून ठाकरेंच्या शिवसेनेचा या ठिकाणी विजय झालेला आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे पणतू हे विजयी झालेले आहेत. सांगलीमध्ये हर्षवर्धन पाटील 1523 मतांनी विजयी झालेले आहेत. माजी नगरसेवक भाजपचे मनोज सरगर यांचा त्यांनी पराभव केलेला आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे पणतू यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे. सांगलीमधनंही अपडेट आपण बघतोय. सांगलीमध्ये हर्षवर्धन पाटील 1523 मतांनी विजयी झालेले आहे. माजी नगरसेवक मनोज सरगर जे भाजपचे आहेत त्यांचा त्यांनी पराभव केलेला आहे. सांगलीमधनंही अपडेट. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे पणतू हे या ठिकाणी सांगलीत विजयी झालेले आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी भाजपचे माजी नगरसेवक मनोज सरगर यांचा या ठिकाणी पराभव केला आहे. मुंबईत वॉर्ड क्रमांक 27चा निकाल. भाजपचे तेजिंदर तिवाना हे विजयी झालेले आहेत. तेजिंदर तिवाना यांचा विजय. मुंबईत वॉर्ड क्रमांक 47 मधून ही महत्त्वाची अपडेट येते आहे. दहिसर वॉर्ड क्रमांक 3 मध्ये भाजपच्या उमेदवाराच्या विजयावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे. प्रकाश दरेकर हे या ठिकाणी विजयी झालेले आहेत. मात्र त्यांच्या विजयावरती आक्षेप घेण्यात आला आहे. वॉर्ड क्रमांक 3 मुंबईतल्या वॉर्ड क्रमांक 3 मधनं ही मोठी अपडेट आहे. तटकरे गटाच्या उमेदवाराकडनं प्रकाश दरेकर यांच्या विजयावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे. आमची 7000 मतं कुठे गेली असा सवाल तटकरे गटाकडनं करण्यात आलेला आहे. आणि हा आक्षेप मांडत त्यांनी दहिसर वॉर्ड क्रमांक 3 मध्ये भाजपचा जो विजय झालेला आहे भाजप उमेदवाराचा त्याविषयी आक्षेप नोंदवलेला आहे. प्रकाश दरेकर यांचा या ठिकाणाहून विजय झालेला आहे जे प्रवीण दरेकर यांचे बंधू आहेत आणि त्यांच्याच विजयावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे. तटकरे गटाकडनं सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे. आमची 7000 मतं कुठे गेली असं म्हणत तटकरे गटानं या विजयावरती आक्षेप घेतलेला आहे. मुंबईमधनंही अपडेट आपण पाहतोय. इकडे मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षानं एकदम चमकदार अशी कामगिरी केलेली आहे आणि त्यातच वॉर्ड क्रमांक 3 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा जो विजय झालेला आहे त्या विजयावरती आता आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे आता याचं पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. दुसरीकडे मुंबईतल्या भाजप मुख्यालयामध्ये भाजपच्या वतीनं या ठिकाणी विजयोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. कारण 4 वाजता या ठिकाणी भाजपच्या मुख्यालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये विजयाचा हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळणार आहे. भाजपचे नेते या ठिकाणी मुंबईतल्या मुख्यालयामध्ये पोहोचत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सुद्धा या ठिकाणी दाखल होत आहेत. आता प्रतीक्षा अर्थातच सगळ्यांना आहे ती मुख्यमंत्री फडणवीसांची. तर एकनाथ शिंदे राहत असणाऱ्या प्रभागातच शिंदेंना धक्का बसलेला आहे. ठाण्यातनं ही मोठी अपडेट येते. प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलेला आहे. प्रभाग क्रमांक 13चा हा निकाल. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार शहाजी खुसपे हे या ठिकाणी विजयी झालेले आहेत. शिंदे ज्या प्रभागामध्ये राहतात त्या प्रभागामध्येच एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का. प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलेला आहे आणि या ठिकाणी ठाकरेंचा उमेदवार विजयी झालेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने या ठिकाणी बाजी मारलेली आहे. शहाजी खुसपे यांचा विजय झालेला आहे. एकनाथ शिंदे यांना हा मोठा धक्का. एकनाथ शिंदे हे ज्या प्रभागामध्ये राहतात ज्या ठिकाणी त्यांचं घर आहे त्याच प्रभागामध्ये एकनाथ शिंदे यांना धक्का बसलेला आहे. प्रभाग क्रमांक 13 या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार हे विजयी झालेले आहेत आणि शहाजी खुसपे यांनी विजय खेचून आणलेला आहे. समोर आलेला आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी फुगडी घेऊन आणि गुलाल उधळून जल्लोष केला जातोय. मोठ्या प्रमाणात गुलालांची उधळण या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. मंत्री आहेत, आतून सावे आहेत, त्याचबरोबर या इतर जे पदाधिकारी आहेत त्यांचे या ठिकाणी बाईट होतात. पाहू
मोठ्या प्रमाणात जल्लोष केला जातोय. मंत्री अतुल सावे आपल्यासोबत आहेत. गुलालाची उधळण आज जनतेने देवेंद्रजींवर जो विश्वास दाखवून आम्हाला बहुमत दिले, मी सर्व छत्रपती संभाजीनगरच्या जनतेचा खूप खूप आभारी आहे. काय सांगाल, आज मोठा जल्लोष खूप आनंद आहे आम्हाला की भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सगळा हा विजय मिळवलेला आहे. जनतेने आम्हाला कौल दिलेला आहे आणि आम्ही जनतेची सेवा करणार, देवा भाऊचे शिलेदार, आम्ही या शहराचा विकास करणार. विजयाचं श्रेय कुणाला देणार? विजयाचं श्रेय कुणाला देणार? देवा भाऊ, ओनली देवा भाऊ. आपण पाहिलं या ठिकाणी अशा पद्धतीने जल्लोष केला जातो. महिला इथं आहेत, त्या महिला देखील या ठिकाणी पदाधिकारी जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर इकडे हे आमदार आहेत संजय केनेकर, ते दंड थोपटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमदार, तुम्ही या ठिकाणी दंड थोपट